भारतीय क्रीडा क्षेत्रामधल्या एका एक्साइटिंग लीगला आता लवकरच सुरुवात होणार आहे। ईपीएलच्या धर्तीवर आयएमजी रिलायन्स आणि स्टार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होते। इतकंच नाही तर इंग्लंड दौऱ्यात पुन्हा एकदा टीम इंडियाला जरा हसण्याची संधी मिळाली आहे। याचबद्दल आपण बोलणार आहोत। सुरुवात करूया आजच्या आपल्या या शोला। आयपीएल चा थरार आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे। ईपीएल आपण सगळे अगदी आवर्जून बघतो, आवडीने बघतो आणि याच्याच धर्तीवर आता आयएसएल इंडियन सुपर लीग सुरू होते। आज याच इंडियन सुपर लीगचा एक शानदार लॉन्चिंग सोहळा मुंबईमध्ये पार पडलेला आहे। 8 शहरांच्या 8 टीम्सचा या लीग मध्ये सहभाग आहे। दिल्ली असेल, मुंबई, पुणे, गोवा, चेन्नई, कोलकाता आणि त्याचबरोबर नॉर्थ ईस्टची टीम सुद्धा या संपूर्ण इंडियन सुपर लीग मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळणार आहे। या टीमचे मालक हे बॉलिवूडचे सेलिब्रिटीज आहेत, क्रिकेटचे स्टार्स आहेत। सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, रणबीर कपूर, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, सलमान खान यांच्या टीम्स ज्या आहेत त्या या संपूर्ण इंडियन सुपर लीग मध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळणार आहेत। आणि म्हणूनच क्रिकेट फीवर नंतर आता फुटबॉलची धूम जी आहे ती पुन्हा एकदा भारतात अनुभवता येणार आहे। आपण बघूयात, एक नजर टाकूयात नेमकी ही लीग जी आहे ती आहे कशी। भारतीय क्रिकेट स्टार्स सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, बॉलिवूड स्टार्स सलमान खान, रणबीर कपूर आणि जॉन अब्राहम, आपल्या सगळ्यांसाठी ही नावं काही नवीन नाहीत। प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रात एक उंची गाठली आणि आता ते एकत्र आले ते एका एक्साइटिंग फुटबॉल स्पर्धेसाठी। भारतीय फुटबॉलला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करण्यासाठी इंडियन सुपर लीगचा जन्म झालाय। A league like this brings in international quality games into India and more importantly allows our own boys, our own players to play with international quality players. आयएमजी रिलायन्स आणि स्टार इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयएसएलनं भारतीय फुटबॉलला नवी ओळख दिली आहे। जागतिक फुटबॉलमधील काही बड्या खेळाडूंना या स्पर्धेसाठी साईन करण्यात आलंय। वर्ल्ड कप विजेता डेव्हिड ट्रेझिग्वे पुणे एफसीचा, 2010चा वर्ल्ड कप विजेता जॉन केपडिव्हिया हा नॉर्थ ईस्ट युनायटेडचा, तर इटालियन लेजंड अलेक्झांडो डेल पिएरो हा दिल्ली डायनामोचा मार्की प्लेअर असणार आहे। तर 8 शहरांच्या टीम्समध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि भारतीय खेळाडूंचा मिलाफ असेल। Very excited. It's great. I'm still, football's a passion. We really wanted to be a part of this transformational exercise. And to get Delhi was our first choice, so it's really thrilled. I'm sure this is the beginning of football to take over. Similar sort of league has done wonders to football in China. आयएसएलच्या लॉन्च आधीच या बड्या सेलिब्रिटीजच्या येण्यानं आत्ताच एक उत्सुकता निर्माण झाली आहे। ईपीएल आणि क्लब फुटबॉल मधील फियोरेंटिना, अटलांटिको माद्रिद आणि फायनूर्ड सारख्या अनेक नामवंत टीम्सनी आयएसएलच्या टीम्समध्ये भागीदारी केली आहे। त्यामुळे या स्पर्धेमुळे उत्तम फुटबॉल तर आपल्याला बघायला मिळेलच, पण त्याचबरोबर भारतीय फुटबॉलला एक उभारीही नक्कीच मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत। इंडियन सुपर लीग मधून आपल्याला भारताचे उद्याचे फुटबॉल स्टार्स तर मिळणार आहेत, पण त्याचबरोबर या लीगचं एक मुख्य आकर्षण म्हणजे या लीग मध्ये असलेल्या भारतीय आयकॉनचा सहभाग। सचिन तेंडुलकर, रणबीर कपूर, जॉन अब्राहम यांची मालकी असलेल्या टीम ज्या आहेत त्या या आयएसएल मध्ये खेळणार आहेत। आजच्या लॉन्चिंग सोहळ्यामध्ये रिलायन्स फाउंडेशनचे चेअरमन नीता अंबानी आणि या सगळ्या आयकॉन्सनं आपलं एक विजन मांडलेलं आहे। बघूयात त्यांनी काय म्हटलंय। Today is a historic day for Indian football. Together we are launching a momentous football league called the Hero Indian Super League. As a teacher, I have learned all my football from my school team and my 3 children at home. हर घर में बच्चे को शुरुआत में एक बॉल दिया जाता है और वो बच्चे को कोई सिखाता नहीं किक करना,
वो खुद ही शुरू हो जाता है। यहाँ मैं एक अपना पर्सनल एक्सपीरियंस शेयर करना चाहती हूँ। लास्ट ईयर मैं उत्तराखंड गई थी रिलायंस फाउंडेशन के रिलीफ वर्क के लिए, और वहाँ मैं बहुत सारे बच्चों से मिली। मैंने पूछा, बच्चों व्हाट वुड यू लाइक, आपको क्या चाहिए? गेस व्हाट दे सेड? दे सेड, मैम हमें जूते चाहिए एंड फुटबॉल चाहिए। वी वॉन्ट टू स्टार्ट प्लेइंग अगेन, हमें खेलना है वापस। And I think that's why we are launching this football league. I firmly believe that all children need sports and education for their holistic development. And that's why at the Hero Indian Super League, we have paid huge emphasis on grassroots development. In the first year itself, we are going to reach out to 1 million kids. Be it cricket or football, I would support sport in India and all the sporting personalities in India. I have a vision for India. In my words, I call it sports for all. It is about encouraging the youth of India, starting from the grassroots level, to involve themselves in sporting activity. It is not about making all of them a professional sportsman or a sportswoman, but it is all about making all of them healthy and fit. The happy moment for me would be when India as a nation would be recognized as the healthiest and fittest nation in the world. I personally feel in such a big nation, talent is there, but possibly, not the right platform or not enough opportunities to express their talent. This is where I'd like to thank Neeta Bhabi, Praful Bhai, and Mr. Munjal also for making this happen for Indian football. It's extremely important for everyone to make the most of this platform. Well, I played football A division, and I wish I could have played on, and I had to make a choice between education and sport, and I chose to study because there was no money in sport at that point of time, especially football. And I'm realizing my dream through the Northeast United FC that we've got. Of course, I have an able partner, in fact partners, Ming sitting here. So we co-own Shillong Lajong, which is an I-League club together. And so I've been part of the football scenario for some time now, and I think, like I always say this, the ISL is an incubation period to really give a catalytic growth to the game. And thank you, Mrs. Ambani. I'm really super excited and super thrilled for today. As a fan, I've always been yearning for an international quality football in my own country, and with the ISL, I think we're going to get that right in our back doors. We've all seen the amazing work that Star Sports has done with sports in our country, recent example being Kabaddi. And I think they're going to leave no stones unturned where ISL is concerned. IMG Reliance have been pioneers in building leagues in our country. So I think we couldn't have asked for anything better than that. Thank you, ma'am.